हॅलो अँड गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक फ्रॉम द मसुरी. तर आज आमचा सेकंड डे आहे इकडे आणि आज आमचा विचार होता सुरपंडा देवी जायला, जो धनोल्टीला आहे. तो इथून 1 तास काहीतरी लांब आहे. सो असा माझा एक तर ॲक्च्युली कॅन्सल करायचा विचार होता, पण रोहित बोलला आहे की जाऊया, ट्राय करूया. लेट्स सी कसं आहे, काय आहे. जर काही दाखवण्यासारखं असेल तर मी तुम्हाला नक्कीच म्हणजे ते देवी शक्तिपीठ आहे तिकडे ते. तर आम्ही तिथपर्यंत पोहोचलो तर नक्की तुमच्याबरोबर मी ते शेअर करेन. जर नाहीच पोहोचू शकलो तर मग दुसरं काय असेल ते तुमच्यावर नक्कीच शेअर करेन. सो स्टे ट्यून. रोहित, आम्ही आता आलोय नाश्ता करायला. आज कसला हिरो बनलेला आहे, कसला हिरो बनलेला आहे. चढवते तुला, चढवते ते माहिती आहे मला. चढवायचीच कामं करते तू झालं. आणि काम काढून घेते बाहेर. काय मोठं कामं करतोस रे माझी. हे सगळे इकडचे कुत्रे ना थंडीच्या हिशोबाने सगळे केसाळ आहेत. होऊन जातं या कुत्र्यांना आपल्या इकडे नेलं ना ते जर्मन. आम्ही फायनली धनोल्टीला पोचलो आणि मंदिर 10 मिनिटावर आहे. आणि हा आमचा ड्रायव्हर. बघ कसा दिसतोय समोर देतोय. टॉनिक आलेलं आहे, टॉनिक. तर गाईज आम्ही फायनली हाफवेला पोचलो सुरगुंडा देवीच्या. आणि आम्ही रोपवेने येणार होतो, पण हा रोपवे बघितलं हवा जास्त चालते म्हणून बंद झाला. आणि आम्ही आता टोकापासून वरती चालत आलो. लाल लाल शॉप्स दिसत आहेत ना, तिकडून आम्ही चालत आलो खूप चाललोय. आणि मसुरी पासून यातल्या कित्येक डोंगरांना आम्ही क्रॉस करत करत 40 किलोमीटर आलोय. आमचंच आम्हाला नाही माहिती किती डोंगर त्या स्कूटीवर आलोय. आता तेवढेच डोंगर पुन्हा उतरायचे. ते बघा गाड्या दिसत असेल तुम्हाला जाताना. तिकडून आम्ही वरती चालत चालत आलो. ह्या नाल्या एक रोपवेच्या भरोशात. आणि हे जे आहेत हे इथे अडकले आहेत का, कारण की हवा जास्त आहे. शेवटी चालत चालत अर्ध्या रस्त्यात आलो आणि अजून अर्धा कुठेतरी पेंडिंग आहे. चला, सगळ्या काही कॅलरीज बिलरीज बर्न व्हायच्या होत्याच, चरबी बिरबी सगळा आज एका दिवसात निघाली बाहेर. रोहित मला पुढे पुढे चालायची ट्रेनिंग देतोय. क्रॉस चालल्यामुळे हे नाही होते, भरत नाही. देखला मंदिर ज्यादा खाली जगह ना आएगा. तर आम्ही फायनली वरती आलेलो आहोत. तिथून त्याच्या गाड्या दिसत आहेत, घरं दिसत आहेत. तिथनं आम्ही चालत चालत असा हा डोंगर तो डोंगर करत करत वर आलेलो आहे. दर्शन झालेलं आहे. मी व्हिडिओज जे आहे इकडचे काढलेले आहेत, तुम्हाला ते ऑलरेडी तुम्ही बघा ना. आणि खूप सुंदर मंदिर आहे, फक्त एवढंच आहे की खूप चांगलं. आणि आम्ही विचार केलेला आहे की ते रोपवेज चालू असणार, पण ते बंद होते. त्याच्यामुळे आता पायऱ्या चढणं भागच पडलं. पण एक्सपिरियन्स छान, लाईफ टाईम एक्सपिरियन्स झाला.
तुझ्यासाठी कसा झाला एक्सपिरियन्स? लाईफ टाईम होता का? लाईफ भरपूर भरपूर पुन्हा मला काय अशा डोंगराईकडे जायची इच्छा नाही. ठीक आहे, तो बोलतो, त्यातलंच वाटलं "I'm तर not a mountain महाराष्ट्रातल्या boy." गड किल्ल्यांवर मी जाईन नक्की. आय एम नॉट अ माउंटेन बॉय नाव. चालेल, आता निघू आणि पुढे तुम्हाला भेटू. घे. तर गाईज सुरकंडा देवीचं दर्शन करून आलो आणि ते लायब्ररी चौक आहे. इथे एवढं ट्रॅफिक आहे ना विकेंडला, मी खरं सांगते. म्हणजे मला वाटलेलं की मसुरी आहे पण एकदम शांत प्लेस असेल, बट नाही, इथे खूप खूप क्राऊड आहे आणि सतत गाड्या 24 तास चालू असतात. आणि हा मागचा व्ह्यू आहे, आमच्या हॉटेलवरून दिसतो. खूप छान व्ह्यू आहे. हा व्ह्यू सोडून यायची इच्छा नाही आहे, पण उद्या निघायचं आहे आणि आज आमचा शेवटचा दिवस आहे इकडे. सो उद्या आम्ही लवकरच निघू आणि 2-3 पॉईंट कवर करून मग आमची इव्हनिंगची फ्लाईट आहे. सो तसं आम्ही प्लॅन केला आहे. आणि हा व्ह्यू बघा, खूपच भारी आहे. म्हणजे आम्ही आधी विचार केलेला की लायब्ररी चौक आहे इथे, तिथून हा सेम व्ह्यू दिसतो. तिथे थांबलो पण इथे तेवढं काय हे नाही वाटलं. आणि मग नंतर म्हटलं हॉटेललाच येऊया, म्हणजे तिथे जास्त फिरलो नाही कारण खूपच क्राऊड होता तिकडे. कारण सगळ्याच गाड्या आता येत होत्या कारण उद्या विकेंड आहे. सो तिथे खूपच क्राऊड झाला. सो आम्ही विचार केला की इकडेच येऊया आणि इथे छान असा व्ह्यू दिसतो आहे, सेम, काहीच फरक नाही आहे. सो हाच आमचा लास्ट दिवस. तर मला खरंच खूप असं भरून पण येतं, पण आम्ही खूप थकलो आहे कारण रोहित सतत स्कूटी चालवत होता आणि त्या स्कूटीमध्ये त्याला थकायला झालं. आणि इथे स्कूटीशिवाय तुम्ही मोठ्या गाड्या आणूच शकत नाही, सीन असा आहे. रोहित पण माझ्यासोबत इथे व्ह्यू एन्जॉय करतो आहे. आता तो त्याला थकलाय बिचारा, सकाळपासून गाडी चालवतोय खूप चालवली बिचाऱ्याने. हा बघा, आणि हा व्ह्यू बघा. अरे खरंच खरंच खूप छान व्ह्यू आहे. आणि ते गाड्या बघा कशा घसरगुंडीसारख्या उतरवत आहेत. हे वर्स्ट आहे इकडे खरंच. असंच रोहित गाड्या चढवत आणि उतरवत होता इकडे. अरे हे बघा, हा आपला हॉटेलवालाच आहे ना. आणि हा आमचा हॉटेल आहे. जास्त मोठा नाही आहे बट ठीक आहे, इथून वाईब चांगली आहे. ओके, तर या व्ह्यूसोबत आता मी या व्हिडिओला सुद्धा इथेच एंड करते. आणि आय होप की तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तेवढ्याला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. बाय. बंद केलेलं पुन्हा. तर मग म्हटलं आता चार्जिंगला लावून मग तुला कॉल करू. तसं नाही ते